नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्हा मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शहरातील फाशीपूल चौकातील नियोजित पुतळास्थळी अभिवादन करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. महापुरुषांचे विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहोचावेत या उद्देशाने दरवर्षी जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते. यावेळी समाजाचे पदाधिकारी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 18 जुलै 2024 साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी. तू गुलाम नाहीस, तू वास्तव या जगाचा स्वामी आहेस, असं आपल्याला वास्तववादी मार्गदर्शन करून प्रत्येक जनमानसात स्वाभिमानाची ज्योत पेटवणारे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी. या निमित्तानं सालाबादाप्रमाणे समस्त मातंग समाज धुळे जिल्हा धुळे महानगर यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांची पुण्यतिथी साजरी होत आहे. पुण्यतिथी खरं तर साजरी करण्याचा हा दिवस नसतो, पण ते म्हणलं जातं की पुण्यतिथी साजरी केली जाते, कारण महामानवाच्या कार्याला कुठेही सीमा नसते आणि महामानवाचं कार्य असीमित असल्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीही साजऱ्या केल्या पाहिजे असं आमचं मत आहे. म्हणून आज अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी आम्ही या ठिकाणी साजरी करत आहोत. या निमित्तानं धुळे शहराचे माजी नगरसेविका यमुनाबाई जाधव, सागरभाऊ कांबळे, आमच्या संध्याताई कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बंडूनाना गांगुर्डे, वाल्मिक अण्णा जाधव, संतोषजी मरसाळे, आकाशदादा बागुल, नितीन जगताप, राजू गायकवाड, प्रशांत थोरात, कृष्णा मस्के आणि असंख्य समाज बांधव या ठिकाणी जमले आहेत. या ठिकाणी या 18 जुलैनिमित्त महामानवाला, या महापुरुषाला अण्णाभाऊ साठेंना आमचा त्रिवार मानाचा मुजरा आणि असेच त्यांचे कार्य लोकांच्या मनात ठेवत राहू यासाठी अशा जयंत्या आणि पुण्यतिथ्या या साजऱ्या होत राहिल्या पाहिजे असा मानस बाळगून आम्ही या ठिकाणी पुण्यतिथी साजरी केली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.